नमस्कार, मी श्री दीपक विनायक पाटील आणि आज आम्ही आलेलो आहोत बसवंत पिंपळगाव येथील हनी बी पार्कमध्ये। फ्लावर पार्क माहितीच असेल आपल्याला नाशिकचं। या ठिकाणी हजारो प्रकारच्या फुलांचा गंध नाशिककर नाही तर राज्यातील हजारो पर्यटकांना मोहित करतो। याच नाशिकमध्ये आता मधमाशांचं गाव वसलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील कांद्यांची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत शहराजवळ 2 एकरांवर हनी बी पार्क उभारण्यात आलं आहे। शिवाय देशातील पहिलं ॲपिटुरिझम सेंटर म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जाऊ लागलेलं आहे। मधमाशा म्हटलं की गोड मध डोळ्यांसमोर येतं, मात्र दुसरीकडे मधाबरोबर येणाऱ्या मधमाशा देखील सोबत येतात। मात्र अलीकडच्या काळात मधमाशांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे। यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत। नाशिक जिल्ह्यात देखील मधमाशांच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण प्रयोग राबवण्यात येत आहे। जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहराजवळ मुखेड रोड परिसरात भारतातील पहिल्या बसवंत मधमाशी उद्यानाची स्थापना करण्यात आली आहे। त्याचबरोबर या परिसरात अलीकडेच बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। मानवी जीवनातील मधमाशींचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवून मधमाशींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं व मधमाशींप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचं पर्यटन केंद्र संचालक सांगतात। द्राक्ष पंढरी नावाजलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहराचं हे पर्यटन केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे। शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक, शहरी व ग्रामीण समाज आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे। ग्रीन झोन ॲग्रीगेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मुखेड रोड पिंपळगाव जिल्हा नाशिक येथे देशातील पहिल्या आणि नाविन्यपूर्ण अशा हनी बी पार्कची स्थापना मागील 3 वर्षापूर्वी करण्यात आली असून येथे वर्षभर पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय मधुक्रांती परिसंवाद, हनी बी फेस्टिवल तसेच इतरही अनेक उपक्रम राबवले जातात। मधमाशांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता बसवंत हनी बी पार्क केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। यांच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। शेतीपूरक तसेच पर्यावरण स्नेही अशा या प्रकल्पाला आजवर हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून यात दिवसेंदिवस वाढच होत आहे। बसवंत हनी बी पार्कला अवॉर्ड मिळालेला आहे म्हणून आपण बघू शकतो। बसवंत हनी बी पार्कला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम या संस्थेतर्फे देण्यात येणारा रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड मिळालेला आहे। नैसर्गिक वारसा आणि जैवविविधता संवर्धन करण्यासाठी पर्यटनाचे योगदान या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्य पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे। या स्पर्धेत देशभरातील 19 संस्थांनी सहभाग नोंदवला। सप्टेंबर महिन्यात भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे ॲडवायझर हॅरोल्ड गुडविन व मध्य प्रदेशचे पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते ग्रीन झोन ॲग्रोकेमचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे। असं आहे बसवंत मधमाशीचं उद्यान। आपण पाहू शकतो की 2 एकरांवर उभारलेलं बसवंत मधमाशी उद्यान म्हणजे देशातील पहिले ॲपिटुरिझम सेंटर आहे। विविध संकल्पनेतून मधमाशींचे मानवी आहार, आरोग्यामधील योगदानाबरोबरच पिकांचे उत्पादन, वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना बसवंत मधमाशी उद्यानात साकारली गेली आहे। यामध्ये मधमाशीविषयी माहितीपट, मधमाशीचा जीवनक्रम, मधमाशांच्या वसाहतीला भेट, मधमाशांच्या गावाची प्रतिकृती, मधमाशीचे गाव, मधमाशांच्या शहराची प्रतिकृती, डोरसेटा पॉइंट, आग्या मधमाशी प्रतिकृती, मधमाशांचे पेंटिंग झोन, कला वस्तूंचे संग्रहालय, वाचनालय, विसावा, प्ले एरिया, बसवंत कॅफे, फूड कोर्ट, मधुबन, सेल्फी पॉइंट, मधमाशी विषयींचा लघुपट अशा अनेक गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात येतात। दरम्यान बसवंत हनी बी पार्क गेल्या 3 वर्षापासून कार्यरत असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना तिकिटांद्वारे उद्यानाची माहिती मिळते। यासाठी उद्यान व्यवस्थापनाने नोव्हेंबरपासून नव्याने दर निश्चित केले आहेत। फक्त प्रवेशासाठी 100 रुपये
5 ते 12 वर्ष मुलांना फक्त 50 रुपये। यात गेम झोनला एंट्री मात्र नसेल। गेम झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी 200 रुपयांचे तिकीट 5 वर्ष वयापासून सर्वांना लागू असणार आहे। त्यानंतर दोन्ही प्रोजेक्टची गायडेड टूरसह सर्व गेम झोन, फॅक्टरी व्हिजिट, मधमाशी उद्यान ते बसवंत गार्डनला टुकटुक व्हॅनमधून प्रवास असणार आहे। शिवाय वेलकम ड्रिंक जे आम्हाला मिळालं होतं बरं का या ठिकाणी गेल्यावर, वेलकम ड्रिंकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि चहासुद्धा मिळणार आहे। हे सर्व 600 रुपयांच्या पॅकेजमध्ये उपलब्ध असणार आहे। तर 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 400 रुपये तिकीट असेल। दोन्ही तिकिटांना 100 रुपये किमतीचे कूपन देण्यात येईल। या कूपनच्या माध्यमातून मधुबन फूड कोर्ट, बसवंत कॅफे, सोव्हिनियर शॉप आणि सिटी सेंटर मॉलमधील बसवंत आउटलेट येथे खरेदी करता येणार आहे। मग अशा प्रकारचा आनंद आपण जर या ठिकाणी सहकुटुंब आलात तर आपण तो आनंद घेऊ शकतो। आपण बघू शकतो की आमची मधुरा, धनश्री या ठिकाणी झोक्यावर बसून झोक्याचा मनमुराद आनंद लुटत आहे। खूप छान प्रकारची खेळणी या ठिकाणी मधुबन पार्कमध्ये सेट करण्यात आलेली आहे। अवतीभोवती छानपैकी स्वच्छता आहे, छानपैकी वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अनेक विविध जातीच्या या ठिकाणी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील। तर कधीतरी आपण नाशिक जवळच्या या बसवंत हनी बी पार्कला नक्की यावं, कारण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची नवीन माहिती ऐकायला मिळणार आहे आणि नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत। खूप सुंदर असं हे मधमाशींचं जग आपण या ठिकाणी पाहू शकतो। मध काढण्याचे शास्त्रीय योग्य असलेले प्रकार आपण या ठिकाणी शिकू शकतो आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने या ठिकाणी मधमाशांच्या पोळ्यातून मध काढलं जातं ते तसं काढू नये आणि मधमाशींचं जीवन व्यस्त नष्ट करू नये असं या मधुबन पार्कमधून एक सुंदर असा संदेश या ठिकाणी देण्यात येत असतो। म्हणून आपण आवर्जून कधीतरी सुट्टी असेल त्यावेळेला मॅनेज करावं आणि या मधुबन बी पार्कला, हनी बी पार्कला आपण आवर्जून भेट द्यावी असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यास विनंती करतो।